जयघोष सध्या इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र मंडळी, तुम्हाला एक सांगायचं झालं तर या मंदिराचा एक इतिहास आहे किंवा अशीच एक चांगली गोष्ट जी आहे ती या मंदिराबद्दलची आहे। ती नेमकी काय आहे तेच आपण आता जाणून घेणार आहोत। या मंदिराचे विश्वस्त आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, याचा एक इतिहास आहे की पालखी तुकारामांची पालखी इथेच का थांबते, तर काय सांगाल का? मंदिर हे अत्यंत आपलं प्राचीन आणि पुरातन असं आहे। 12व्या शतकातली मूर्ती आहे। मंदिराला जवळपास 800-850 वर्षाचा इतिहास आहे आणि पालखी सोहळा आपल्या इथे येतो त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायातले अनेक जे मोठमोठे थोर लोक होऊन गेले, मामासाहेब दांडेकर असतील, पंकजा स्वामी असतील, जोग महाराज असतील, हे सगळी लोक इथं राहून गेलेली आहेत। तिथे त्यांनी वारकरी धर्म जोपासला, वाढवला। तपोनिधी नारायण महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव, त्यांनी हा पालखी सोहळा सुरू केला 1685 साली। तेव्हापासून हा पालखी सोहळा अव्याहतपणे इथे येतो। यंदाचं हे वारीचं 340वं वर्ष आहे। निवडुंगा असं याचं नाव आहे या देवस्थानचं, विठोबा मंदिराचं, तर ते काय आहे बरं, त्यामागची काय गोष्ट आहे? पूर्वी ही पुण्याची वेश होती आणि त्या सगळी अशी निवडुंगाची झाडं होती। त्यावेळेस पूर्वीचे इथं गोसाई वगैरे राहायचे, तर त्यांना दृष्टांत दिला विठ्ठलानं की मी अमुक अमुक ठिकाणी आहे तर मला इथनं बाहेर काढ। तर त्यावेळेस सगळी निवडुंगाच्या झाडामध्ये ही मूर्ती सापडली, म्हणून या विठ्ठलाचं नाव आहे निवडुंगा विठोबा। आणि जी मूर्ती आपण बघतो ही स्वयंभू मूर्ती तशी सापडली तशी ॲज इट इज आहे आपल्याकडे बघतोय। स्वयंभू मूर्ती म्हणजे मस्तकी शिवपिंड आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जानवा आहे, हातामध्ये कमलपुष्प आहे, शंख आहे। भृगु ऋषीने जी विष्णूच्या छातीवर लाच मारली ती ज्याला वत्सलांशन म्हणतात, ते मूर्तीच्या छातीवर आहे। तुम्ही बघा, जेव्हा पालखी येते तेव्हा मूर्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा आणि पालखी जाते तेव्हा मूर्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा। ही मूर्ती जिवंत आपलं एक्सप्रेशन ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही बघू शकता। आणि आज अनेक असा इतिहास आहे म्हणून पालखी सोहळा इथं वर्षानुवर्ष इथं येतो आहे। सध्या पाहायला गेलं तर बरेच वारकरी जे आहे ते वेळेआधीच आपल्याला पुण्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। का एकंदरीत कशा प्रकारचं नियोजन यंदा करण्यात आलं? पावसाने जे यंदा रुद्ररूप धारण केलं होतं आणि अनेक वर्षात असं पहिल्यांदाच घडलं की पावसामुळे वारी चुकती की काय असं वारकऱ्यांच्या मनामध्ये आलं होतं। पण विठुरायाची जी आपल्यावर कृपा आहे त्यांनी हे सगळे संकटं दूर केली। वारी निर्मोहपणे आणि व्यवस्थित पार पडणार आहे। वारीच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर पालखी जसं प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर किंवा पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषाताई नागपूर यांनी जे आवाहन केलं होतं की देहू आळंदीला न जाता वारकऱ्यांनी पुण्यामध्ये यावं, तर पुण्यामध्ये वारकऱ्यांची सर्वांनी म्हणजे पुणेकर असतील, महानगरपालिका प्रशासन असेल, पोलीस असेल, मंदिर प्रशासन असेल, वारकऱ्यांची राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था केली होती। पावसापासून त्यांना कुठलाही अडचण येऊ नये म्हणून मोठमोठाले जर्मन हँगिंगचे आपण टेंट टाकले होते। पाण्याने त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांना खाली प्लॅटफॉर्म पण दिलं होतं, जेवणा खाण्याची व्यवस्था केली होती आणि हजारो वारकरी पुण्यात येतील म्हणून मोबाईल टॉयलेट व्हॅनसुद्धा आपण इथं तयार करून ठेवल्या होत्या। नक्कीच आपण पाहिलं तर सध्या पालखी जी जिथे विसावा आहे त्या श्री निवडुंगा विठोबा मंदिरात जी आहे ते आपल्याला सध्या पालखी जी आहे पाहायला मिळते। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी जे आहे ते इथं दर्शन घेतानाचं आपल्याला पाहायला मिळतं। यासोबतच काय अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा किंवा पोलीस देखील इथं तैनात असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। यासोबतच पोलीस देखील ड्युटी त्यांची निभावत इथं दर्शन घेताना देखील आपल्याला एकंदरीतच चित्र दिसते। अशा प्रकारे आता आपण देवस्थानचे जे विश्वस्त आहेत त्यांच्याकडून या मंदिराचा इतिहास सध्या जाणून घेतला। यासोबतच इथेच पालखी का थांबते किंवा श्री निवडुंगा विठोबा मंदिर असं नाव का पडलं याचा इतिहास सगळा आपण त्यांच्याकडून जाणून घेतला। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।